तर आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत, ॲडिपस टिश्यू. हा एक एस-सी-क्यूचा टॉपिक आहे. याच्यामधून एक एस-सी-क्यू येण्याची शक्यता असते, ठीक आहे. आणि आपण जर क्लिनिकली जरी म्हटलं ना, तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला आपण शिकणार ॲडिपस टिश्यू. नक्की ॲडिपस टिश्यू म्हणजे नक्की काय असतं? ॲडिपस टिश्यू दोन टाईपचे असतात, व्हाईट ॲडिपस टिश्यू, ब्राऊन ॲडिपस टिश्यू. त्याचं आपण स्ट्रक्चर शिकणार आहोत, परत फंक्शन शिकणार आहोत, त्याचं नक्की काय फंक्शन आहे. आणि सेकंड टॉपिक शिकणार आहोत, लिपोप्रोटीन्स म्हणजे नक्की काय असतं, ठीक आहे. त्याचं क्लिनिकली काय इम्पॉर्टन्स आहे. आणि थर्ड टॉपिक आपण शिकणार आहे फंक्शन ऑफ स्किन, फंक्शन ऑफ ग्लँड्स म्हणजे सिबॅसिस ग्लँड किंवा स्वेट ग्लँड, ठीक आहे. सर्वात अगोदर आपण शिकणार ॲडिपस टिश्यू. ॲडिपस टिश्यू म्हणजे नक्की काय असतं? तर ॲडिपस टिश्यू इज अ टाईप ऑफ अ कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ अ फॅट सेल्स लाईक ॲडिपोसाइट्स ऑर लिपोसाइट्स, ठीक आहे. ॲडिपस टिश्यू हे एक असा कनेक्टिव्ह टिश्यू आहे ज्याच्यामध्ये फॅट सेल्स प्रेझेंट असतात आणि त्याला आपण ॲडिपोसाइट्स किंवा लिपोसाइट्ससुद्धा म्हणतो, ठीक आहे. परत इट स्टोअर्स फॅट्स इन दी फॉर्म ऑफ ट्रायग्लिसराईड. याच्यामध्ये काय होतं, फॅट स्टोअर केलं जातं कोणाच्या फॉर्ममध्ये, ते ट्रायग्लिसराईडच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, ठीक आहे. तर दोन प्रकारचे ॲडिपस टिश्यू आपले प्रेझेंट असतात. एक असतं व्हाईट ॲडिपस टिश्यू आणि एक असतं ब्राऊन ॲडिपस टिश्यू. डिफरन्शिएट फॉर्ममध्ये स्टडी करा, तेवढं इझी झालं तुम्हाला, ठीक आहे. अगोदर आपण स्ट्रक्चर शिकणार. याच्यामध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, तर पहिलं आहे ॲडिपोसाइट्स, ठीक आहे. ॲडिपोसाइट्स जे पण व्हाईट ॲडिपस टिश्यूमध्ये जे ॲडिपोसाइट्स असतात ना, ते युनिलोक्युलर असतात. युनिलोक्युलर म्हणजे काय, एक मोठा लार्ज लिपिड ड्रॉपलेट प्रेझेंट असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये लार्ज लिपिड ड्रॉपलेट प्रेझेंट असल्यामुळे जे पण न्यूक्लियस असतं ना, ते पेरिफेरीला मूव्ह करतं व्हाईट ॲडिपस टिश्यूमध्ये. ब्राऊन ॲडिपस टिश्यूमध्ये नाही. ब्राऊन ॲडिपस टिश्यूमध्ये छोटे छोटे लिपिडचे ड्रॉपलेट्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. सेकंड स्ट्रक्चर एंडोथिलियल सेल्स. एंडोथिलियल सेल्स म्हणजे काय, जे पण ब्लड कॅपिलरीज आपले वाहणार आहेत आपल्या टिश्यूमधून, त्यांच्या भोवती एंडोथिलियल सेल्स प्रेझेंट असतात आणि ते काय करतात, ॲडिपस टिश्यूला न्यूट्रियंट्स आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये परत मायक्रोफेज पण प्रेझेंट असतात. मायक्रोफेजला आपण इम्युन सेल म्हणतो. फायब्रोब्लास्ट प्रेझेंट असतात. मायटोकॉन्ड्रिया पण प्रेझेंट असतात, ठीक आहे. एक 4 पॉईंट बघूया, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आहे ॲडिपस टिश्यूचा, व्हाईट ॲडिपस टिश्यूचा. ॲडिपोसाइट्स कंटेन्स वन लार्ज लिपिड व्हॅक्यूल फिल्ड विथ दी फॅट. आता सांगितलं की व्हाईट ॲडिपस टिश्यूमध्ये एक मोठा लार्ज लिपिड ड्रॉपलेट प्रेझेंट असतो. तसंच ब्राऊन ॲडिपस टिश्यूमध्ये ॲडिपोसाइट्स कंटेन्स मेनी स्मॉल लिपिड व्हॅक्यूल्स म्हणजे काय, की ब्राऊन ॲडिपस टिश्यूमध्ये छोटे लिपिडचे ड्रॉपलेट्स प्रेझेंट असतात. सेकंड पॉईंट, व्हाईट ॲडिपस टिश्यूमध्ये जे पण मायटोकॉन्ड्रियाचं अमाऊंट आहे ते कमी असतं, म्हणजे फ्यू मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. आणि ब्राऊन ॲडिपस टिश्यूमध्ये जे पण मायटोकॉन्ड्रियाचं अमाऊंट असणार ना, ते जास्त असणार, ठीक आहे. हा झाला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट काय, लेस वॅस्क्युलरायझेशन. आणि इकडे काय असणार, हायली वॅस्क्युलराइज असणार, कोण, ब्राऊन ॲडिपस टिश्यू. चौथा पॉईंट काय, ॲपिरियन्स, ठीक आहे ना. व्हाईट ॲडिपस टिश्यूचं ॲपिरियन्स कसं, येल्लोइश आहे, ठीक आहे, ड्यू टू कॅरेटिन. आणि ब्राऊन ॲडिपस टिश्यूचं जे पण ॲपिरियन्स आहे ते ब्राउनिश आहे, ठीक आहे. हे झालं त्याचं स्ट्रक्चर. आता फंक्शन पाहणार आहे. फंक्शन, ॲडिपस टिश्यूचं फंक्शन काय, की एनर्जीला स्टोअर करणं, हे त्याचं मेन फंक्शन आहे. कोणाचं, व्हाईट ॲडिपस टिश्यूचं. आणि ब्राऊन ॲडिपस टिश्यूचं मेन फंक्शन काय, की हीट जनरेट करणं. आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस पण हीटची गरज असेल ना, त्यावेळेस ते हीट जनरेट करणार, ठीक आहे. आता व्हाईट ॲडिपस टिश्यू नक्की कसं काम करतं, आपण कधी पण ज्यावेळेस फूड इंटेक करतो त्याच्यामध्ये जे पण कॅलरीज इंटेक करतो ते काय करतं, स्टोअर करण्याचं काम करतं इन दी फॉर्म ऑफ ट्रायग्लिसराईड, ठीक आहे. मग ज्यावेळेस पण आपल्याला एनर्जी हवी असेल त्यावेळेस ते ब्रेकडाऊन होतात. ब्रेकडाऊन झाले की आपल्याला त्याच्यापासून एनर्जी मिळते. हे झालं व्हाईट ॲडिपस टिश्यूचं काम. तसं ब्राऊन ॲडिपस टिश्यूचं काम काय असतं, की आपल्या बॉडीमध्ये हीटचं जनरेशन करायचं. जसं की फॉर एक्झाम्पल, एन्व्हायरमेंटमधलं टेम्परेचर जर फॉल झालं, म्हणजे समजा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर कमी झालं, समजा 20 डिग्री किंवा 18 किंवा 15 असं डिग्री कमी झालं, तर जर एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी झालं तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर पण फॉल होईल, ठीक आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होऊन चालेल का, बरं नाही. आपल्या बॉडीचं टेम्परेचर जर चेंज झालं तर आपल्या बॉडीमध्ये जे पण मेटाबॉलिक रिॲक्शन्स जे होतात ना, ते प्रॉपरली होणार नाहीत, ठीक आहे. तर आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर मेंटेन करावं लागेल, ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर कमी होऊन चालणार नाही, ठीक आहे. मग आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट करावे लागेल, ठीक आहे ना. हीट जनरेट केल्याने काय होणार, आपल्या बॉडीमधलं टेम्परेचर ॲज कम्पेअर टू एन्व्हायरमेंट खाली पडणार नाही, ठीक आहे ना. म्हणजे एन्व्हायरमेंटला टेम्परेचर जर थंड झालं असेल तर आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट ऑटोमॅटिकली होणार. आता ते हीट जनरेट करण्याचं काम कोण करतं, ॲडिपस टिश्यू, ठीक आहे ना. ॲडिपस टिश्यूमध्ये मायटोकॉन्ड्रिया खूप प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. ते काय करतात, कॅलरीजला बर्न करतात. कॅलरीजला बर्न केल्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट होते, ठीक आहे. हे त्याचे झाले फंक्शन. हे झालं ॲडिपस टिश्यू आणि त्यांचे दोन प्रकार, कोणते, व्हाईट ॲडिपस टिश्यू आणि ब्राऊन ॲडिपस टिश्यू. आता सेकंड पण आपण शिकणार लिपोप्रोटीन्स. लिपोप्रोटीन्स म्हणजे नक्की काय असतं, लिपोप्रोटीन्सचे टाईप्स कोणते,
ठीक आहे, ते शिकणार आहे. लिपोप्रोटीन्स आर द पार्टिकल्स दॅट ट्रान्सपोर्ट लिपिड्स इन द ब्लड. ठीक आहे ना. आता ब्लडमध्ये जे पण फॅट्स, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड जे पण ट्रान्सपोर्ट होणार आहे ना, ते लिपोप्रोटीनच्या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होणार आहे. ठीक आहे ना. मग लिपोप्रोटीन्समध्ये काय काय प्रेझेंट असणार? कोलेस्ट्रॉल असणार, फॅट असणार, ट्रायग्लिसराईड असणार, प्रोटीन असणार. ठीक आहे ना. म्हणजे काय, ब्लडमध्ये जे पण लिपिड किंवा फॅट, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड जे पण ट्रान्सपोर्ट होणार ना, तर लिपोप्रोटीन्सच्या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होणार. ठीक आहे. त्याचे 4 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे VLDL, सेकंड आहे IDL, थर्ड आहे LDL आणि फोर्थ आहे SDL. ठीक आहे. पहिला कोणता आहे? व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. आता व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचा पहिला पॉईंट काय? मेड इन अ लिव्हर. ठीक आहे ना. जे पण व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन असतात ना, ते कुठे बनतात? लिव्हरमध्ये. त्यांचं काम काय असतं की लिव्हरमध्ये जे पण ट्रायग्लिसराईड प्रेझेंट आहे, फॅट्स प्रेझेंट आहे, कोलेस्ट्रॉल प्रेझेंट आहे ना, ते घ्यायचं आणि टिश्यूला पाठवायचं, टिश्यू किंवा कोणत्याही ऑर्गनला पाठवायचं. ठीक आहे. हे असतं VLDLचं काम. मग VLDL कुठे बनणार? मग लिव्हरमध्ये बनणार. लिव्हरमध्ये बनल्यानंतर सेकंड पॉईंट काय? इट कॅरीज हाय ट्रायग्लिसराईड. ते काय करणार? लिव्हरमधलं ट्रायग्लिसराईडला कॅरी करणार, सोबत घेऊन जाणार. तर VLDLमध्ये ट्रायग्लिसराईडचं अमाऊंट ऑब्व्हियसली जास्त असणार. ठीक आहे. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट्स की लिपोप्रोटीन्समध्ये कोणत्या लिपोप्रोटीन्समध्ये कोणाचं कंटेंट जास्त आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना. मग VLDLमध्ये ट्रायग्लिसराईडचा अमाऊंट जास्त असणार. ठीक आहे. त्यांनी का जास्त असणार? कारण की ते लिव्हरमध्ये ट्रायग्लिसराईड बनलेलं असणार, तर त्याला कॅरी करता येईल. ठीक आहे. आता काय होणार? VLDL जेव्हा ट्रान्सपोर्ट होत असणार ना ब्लड वेसलमधून, त्यावेळेस काय होतं? ब्लड वेसलच्या वॉलमध्ये लिपोप्रोटीन लायपेज प्रेझेंट असतात. लिपोप्रोटीन लायपेज काय काम करतात? जे पण VLDLमध्ये ट्रायग्लिसराईड प्रेझेंट असतात त्याला तोडायचं काम करतात. तोडून त्याला काय करतात? फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे. मग ज्यावेळेस VLDL ट्रान्सपोर्ट होत असतं ना, त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड हळूहळू कमी होत जातं. मग ज्यावेळेस ट्रायग्लिसराईड कमी होतं ना, त्यावेळेस त्याच्यापासून एक नवीन लिपोप्रोटीन तयार होतं ना, त्याला आपण म्हणतो IDL. काय म्हणतो? IDL, इंटरमिडिएट डेन्सिटी लिपोप्रोटीन. ठीक आहे. आता इंटरमिडिएट डेन्सिटी लिपोप्रोटीनमध्ये जे पण ट्रायग्लिसराईडचा अमाऊंट प्रेझेंट असणार ना, ते ॲज कम्पेअर टू VLDL कमी असणार. का? कारण की VLDL ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट होत असतं ना, त्यावेळेस ट्रायग्लिसराईड कमी होतं आणि त्याच्यापासून नवीन जो लिपोप्रोटीन बनणार त्याला आपण नाव दिलं IDL, म्हणजे इंटरमिडिएट डेन्सिटी लिपोप्रोटीन. त्याच्यामध्ये जे पण ट्रायग्लिसराईडचा अमाऊंट आहे ते ऑब्व्हियसली कमी असणार ॲज कम्पेअर टू VLDL. ठीक आहे. आणि कोलेस्ट्रॉलचा अमाऊंट हाय असणार. ठीक आहे. त्याला दुसरं नाव पण दिलं रेमनंट्स ऑफ VLDL. का? कारण की तो VLDL पासून बनतो. ठीक आहे. मग त्याला आपण नाव दिलं की रेमनंट ऑफ VLDL. हा झाला सेकंड. थर्ड आहे LDL म्हणजे काय? लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. मग ट्रान्सपोर्ट IDL ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट होत असतो ना, म्हणजे इंटरमिडिएट डेन्सिटी लिपोप्रोटीन ट्रान्सपोर्ट असतो ना, त्याच्यामधून ट्रायग्लिसराईड हळूहळू कमी होत जातात आणि एक स्टेज अशी येते की पूर्णपणे ट्रायग्लिसराईड कमी होतात आणि कोलेस्ट्रॉलचं अमाऊंट खूप जास्त वाढून जातं. ठीक आहे. मग त्या लिपोप्रोटीनला आपण म्हणतो लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. ठीक आहे. मग लो डेन्सिटी लिपोप्रोटीनला आपण काय म्हणतो? बॅड कोलेस्ट्रॉल. इट इज ऑल्सो नोन ॲज अ बॅड कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. ते काय करतं? जे पण कोलेस्ट्रॉल आहे ना, ते आपल्या टिश्यूला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. ज्यावेळेस लो डेन्सिटी लिपोप्रोटीन ट्रान्सपोर्ट करत असतो ना, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा अमाऊंट खूप हाय असल्यामुळे ते ब्लड वेसलमध्ये जी पण वॉल आहे ना, त्याच्यामध्ये डिपॉझिशन होतं. कोणाचं? कोलेस्ट्रॉलचं. आता तुम्ही मला सांगा, जर डिपॉझिशन झालं कोलेस्ट्रॉलचं, तर ब्लड व्हायला ऑब्स्ट्रक्शन येणार. ठीक आहे ना. ब्लड इझिली वाहू शकेल का? बरं नाही. ब्लड इझिली फ्लो करू शकेल का? बरं नाही. मग LDLचं जर प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जास्त झालं तर ऑब्व्हियसली आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणार. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की कोलेस्ट्रॉल ब्लड वेसल्समध्ये डिपॉझिशन व्हायला सुरू होणार. ठीक आहे. मग त्याच डिसऑर्डरला किंवा त्या डिसीजला आपण म्हणतो ॲथेरोस्क्लेरोसिस. काय म्हणतो? ॲथेरोस्क्लेरोसिस. आता इथे बघा, एक हेल्दी आर्टरी दिली आणि एक ॲथेरोस्क्लेरोटिक आर्टरी दिली. आता हेल्दी आर्टरीमध्ये तुम्ही बघताय नॉर्मल आर्टरी, ब्लड दिसतं, ब्लड सेल्स दिसतात, ते इझिली फ्लो करतात. ठीक आहे ना, सर्क्युलर आहे. बट तुम्ही ॲथेरोस्क्लेरोटिक आर्टरीमध्ये जर आपण पाहिलं ना, येल्लोइश एलिमेंट बघा, म्हणजे येल्लोइश फॅट किंवा कोलेस्ट्रॉल ह्याचं डिपॉझिशन झालं आहे. डिपॉझिशन झाल्यामुळे काय आलं? ब्लड फ्लो आहे त्याला ऑब्स्ट्रक्शन आलं. ठीक आहे. तर हे झालं LDL. आता SDL म्हणजे काय असतं? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनचं काम काय असतं? जे पण टिश्यू किंवा आर्टरी वॉल्समध्ये जे पण कोलेस्ट्रॉल प्रेझेंट असतं ना, त्याला घ्यायचं आणि लिव्हरकडे पाठवायचं. लिव्हरकडे पाठवल्यानंतर लिव्हर त्याला एक्सक्रीट करणार. ठीक आहे ना. म्हणजेच काय? SDLचं काम काय की आपल्या बॉडीमधलं जे पण कोलेस्ट्रॉल आहे त्याला कमी करायचं काम आहे. देअरफॉर इट इज ऑल्सो नोन ॲज गुड कोलेस्ट्रॉल. म्हणजेच काय? आपल्या बॉडीमध्ये हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे आणि LDLचं प्रमाण कमी पाहिजे. का? कारण की SDLला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो. ते काय करतं? आपल्या टिश्यूमध्ये किंवा आर्टरी वॉल्समध्ये किंवा ब्लड वेसलमधल्या कोलेस्ट्रॉलला रिमूव्ह करण्याचं काम करतं. ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो SDL. आता प्रत्येकाची एक नॉर्मल व्हॅल्यू दिली बघा. VLDLची नॉर्मल व्हॅल्यू काय असते? त्याची जास्त म्हणजे लेस दॅन 150 mg/dl पाहिजे. ठीक आहे ना.
परत नॉर्मल व्हॅल्यू IDLची किती पाहिजे 200 mg पर DL कमी पाहिजे, ठीक आहे. आणि नॉर्मल व्हॅल्यू LDLची किती पाहिजे 60पेक्षा कमी, ठीक आहे. जर 60पेक्षा जास्त झाली म्हणजेच LDLचं प्रमाण जर आपल्या बॉडीमध्ये जर वाढलं तर ते इंडिकेट करतं की आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे अथेरोस्क्लेरोसिस होण्याची शक्यता आहे, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लिनिकली रिपोर्ट पाहता ना एखाद्या पेशंटचा तर त्याच्यामध्ये तुम्ही HDL आणि LDLचा रेशो पाहता, ठीक आहे ना. जर HDLचा रेशो जर जास्त असेल तर ठीक आहे ना, गुड कोलेस्ट्रॉल त्याच्या बॉडीमध्ये जास्त आहे. पण तो जर त्या पेशंटमध्ये LDLचं जर रेशो जास्त असेल तर याच्यावरनं त्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचा अमाऊंट जास्त आहे आणि त्याच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात, ठीक आहे. हे झाले लिपोप्रोटीन्स, ठीक आहे. आणि SAQ याच्यामधून येऊ शकतो. SAQ कसा येतो लिपोप्रोटीन्स, फक्त लिपोप्रोटीन्स असं SAQ होतो. त्याच्यामध्ये लिपोप्रोटीन्स म्हणजे नक्की काय असतं, त्याचे टाईप्स काय असतात, त्यांची नॉर्मल व्हॅल्यू काय असते, हे सर्व गोष्टी तुम्ही तिथं मेन्शन केल्या पाहिजे, ठीक आहे. हे झालं थेरॉटिकल आणि क्लिनिकली पण हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण तिसरा टॉपिक शिकणार फंक्शन ऑफ स्किन. फंक्शन ऑफ स्किनमध्ये आपण शिकणार स्किनचे नक्की कोणते कोणते फंक्शन्स आहेत, ठीक आहे. किती फंक्शन्स आहेत, 7 ते 8 फंक्शन्स आहेत. परत ग्लँडचे फंक्शन्स आहेत ते शिकणार आपण, ठीक आहे. बघा स्किन म्हणजे काय असतं, द स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी, ठीक आहे. इट परफॉर्म्स मल्टिपल वायटल फंक्शन्स दॅट मेंटेन हेल्थ अँड होमिओस्टॅसिस. स्किन काय लार्जेस्ट ऑर्गन आहे आपल्या बॉडीचा, ते आपल्याला होमिओस्टॅसिसमध्ये मदत करतं. परत मेंटेन हेल्थ म्हणजे हेल्थला मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत करतं. सर्वात पहिलं फंक्शन का प्रोटेक्टिव्ह फंक्शन, म्हणजेच काय प्रोटेक्शन करणं, ठीक आहे ना. स्किन काय करते आपल्याला प्रोटेक्ट करते. कोणापासून प्रोटेक्ट करते तर जे पण मेकॅनिकल इंजुरी होतात किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज असतात किंवा हार्मफुल केमिकल्स असतात किंवा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गन्स असतात ना, याच्यापासून आपल्याला स्किन काय करते प्रोटेक्ट करते. मग त्याचं पहिलं फंक्शन काय प्रोटेक्टिव्ह फंक्शन. सेकंड फंक्शन काय सेन्सरी फंक्शन, ठीक आहे ना. सेन्स जे पण आपल्याला सेन्स होतं ना, टच, प्रेशर, पेन, व्हायब्रेशन्स जे आपल्याला सेन्स होतात ते आपल्या स्किनच्या हेल्पनी सेन्स होतात का, बिकॉज इट कंटेन्स न्यूमरस नर्व एंडिंग्स अँड रिसेप्टर दॅट डिटेक्ट टच, प्रेशर, पेन, टेम्परेचर अँड व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये काय असतं आपल्या स्किनमध्ये खूप सारे नर्व एंडिंग्स प्रेझेंट असतात. ते काय करतात, ते आपण स्टिम्युलसला रिसिव्ह करतात, ट्रान्समिट करतात आपल्या ब्रेनकडे आणि ते परत त्याच्यामध्ये रिस्पॉन्स क्रिएट करतात, ठीक आहे ना. एखादं समजा हॉट वॉटर आहे, कोल्ड वॉटर आहे, आपल्याला कसं समजतं ज्यावेळेस ते हॉट वॉटर आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि ते ज्यावेळेस ते रिसिव्ह करतात स्टिम्युलस आपल्या ब्रेनकडे येतं त्यावेळेस आपल्याला समजतं, म्हणजे सेन्स करू शकतं आपली स्किन, ठीक आहे. मग त्याचं दुसरं फंक्शन आहे सेन्सरी फंक्शन. थर्ड फंक्शन आहे सिंथेटिक फंक्शन. सिंथेटिक फंक्शन म्हणजे काय सिंथेसिस करणे. स्किन आपली काय ना काहीतरी प्रोडक्ट सिंथेसिस करते. आता आपण म्हणतो ना की सकाळच्या सनराईजने आपल्याला विटॅमिन डी मिळतं, ते चुकीचं आहे. विटॅमिन डी मिळत नाही, विटॅमिन डी बनण्यासाठी जो एलिमेंट आहे ना तो मिळतो. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तो सिंथेसिस होतो, ठीक आहे. वेन अल्ट्राव्हायोलेट रेज फॉल ऑन स्किन, जेव्हा अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या स्किनवर पडतात त्यावेळेस इट प्रोड्युसेस कॉलिकॅल्सिफेरॉल, विटॅमिन D3, ठीक आहे ना. आता विटॅमिन D3 प्रोड्यूस होतं आपल्या स्किनमध्ये, म्हणजे सिंथेसिस होतो. कोण विटॅमिन D3. विटॅमिन डी सिंथेसिस नाही होत. विटॅमिन D3 हा प्रिकर्सर ऑफ विटॅमिन डी आहे. म्हणजे काय, मग विटॅमिन D3चा आपला बॉडी यूज करते, विटॅमिन D3 घेते आणि त्याच्यापासून विटॅमिन डी बनवते, ठीक आहे ना. मग त्याचं तिसरं फंक्शन आहे सिंथेटिक फंक्शन. चौथं फंक्शन आहे एक्सक्रिटरी फंक्शन. म्हणजे काय, आपल्या स्किनमध्ये जे पण अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत जसं की युरिया, सॉल्ट किंवा वॉटर हे रिमूव्ह करतं, ठीक आहे ना, एक्सक्रीट करतं. म्हणून त्याचं चौथं फंक्शन आहे एक्सक्रिटरी फंक्शन. पाचवं फंक्शन काय ॲब्झॉर्प्टिव्ह फंक्शन. स्किनमध्ये 3 पार्ट्स आहेत, डर्मिस आणि हायपोडर्मिस. स्किन काय करतेस एपिडर्मिस थ्रू फॅट किंवा फॅट सोल्युबल सबस्टन्स असतात ना त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं, ठीक आहे. पण त्याचं 5वं फंक्शन आहे ॲब्झॉर्प्टिव्ह फंक्शन. 6वं फंक्शन आहे स्टोरेज फंक्शन. त्याच्यामध्ये काय करतं स्टोअर करण्याचं काम करतं. आता स्किन काय काय स्टोअर करू शकते, फॅट स्टोअर करते, वॉटर, क्लोराईड, शुगर असे खूप सारे एलिमेंट्स आपण स्टोअर करू शकतो स्किनमध्ये. म्हणून त्याचं 6वं फंक्शन आहे स्टोरेज फंक्शन. 7वं फंक्शन आहे सिक्रेटरी फंक्शन. आपली स्किन काय ना काहीतरी प्रोडक्ट सिक्रेट करत असते, ठीक आहे ना. आता आपल्या स्किनमध्ये 2 ग्लँड्स प्रेझेंट आहे. पहिला आहे सिबॅशियस ग्लँड जे की ऑइल सिक्रेट करतं आणि जे पण आणि दुसरं आहे स्वेट ग्लँड जे की स्वेट सिक्रेट करतं. आता कंपोजिशन ऑफ ऑइल म्हणजे सीबम, ठीक आहे ना. सीबमचं कंपोजिशन काय असतं, त्याच्यामध्ये काय असतं ट्रायग्लिसराईड असतात, कोलेस्ट्रॉल असतं, प्रोटीन असतं, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स असतात. ते काय करतात सिक्रेट करतात, ठीक आहे ना. कधी पण आपली जी ऑइल आहे ना आपली जी स्किन आहे ना त्याला ड्राय न होऊ देणं म्हणजे किंवा ड्रायनेस त्याचा प्रिव्हेंट करायला किंवा ब्रिटलनेस प्रिव्हेंट करण्यासाठी ते ऑइल सिक्रेट करत राहतात. आणि स्वेट ग्लँड जे असतं ना आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी स्वेट सिक्रेट होतो, ठीक आहे ना. स्वेट होतं म्हणजे स्वेटिंग होते आपली बॉडी. मग त्याच्यामध्ये स्वेटचं कंपोजिशन काय असतं 98 to 99% वॉटर असतं, सॉल्ट असतं, युरिया, लॅक्टिक ॲसिड, खूप सारे एलिमेंट्स असे प्रेझेंट असतात. हे झालं 7वं फंक्शन सिक्रेटरी फंक्शन. 8वं फंक्शन काय आहे रेग्युलेटरी फंक्शन. आपल्या बॉडी काय करते
स्किनच्या विथ द हेल्प ऑफ स्किन रेग्युलेट करते. काय? टेम्परेचरला रेग्युलेट करते. जसं तुम्हाला सांगितलं ना, समजा एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर जर वाढलं असेल, हाय झालं, तर आपल्या बॉडीमध्ये पण टेम्परेचर हाय होतं. आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर हाय होऊन चालेल का बरं? नाही. आपल्या बॉडीमध्ये जर टेम्परेचर हाय झालं तर आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या ज्या पण मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत ना, ते प्रॉपरली होत नाहीत. मग त्यासाठी आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. मग ते रेग्युलेट करण्याचं काम आहे ना आपली स्किन करते. ठीक आहे. मग हॉट एन्व्हायरमेंट असू दे किंवा कोल्ड एन्व्हायरमेंट असू द्या. ठीक आहे. हा आता आजचा टॉपिक ॲडिपोज टिश्यूबद्दल. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय शिकलो? ॲडिपोज टिश्यू म्हणजे नक्की काय? ॲडिपोज टिश्यूचे टाईप शिकलो. परत लिपोप्रोटीन्स म्हणजे काय? लिपोप्रोटीन्सचे टाईप्स शिकलो. परत फंक्शन ऑफ स्किनचे फंक्शन शिकलो. परत 2 ग्लँड शिकलो, सिबॅशियस ग्लँड आणि स्वेट ग्लँड. ठीक आहे. आजच्यापुरतं एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.